बरं वाटणं रिलीफ, बरं होणं क्युअर आणि बरं राहणं नॉन रिकरन्स, पुन्हा तोच आजार न होणं. असा यशस्वी प्रवास आपणास म्हेत्रे आयुर्वेद यांनी दिलेल्या औषधांनी आणि देवकृपेने तुमच्या आजाराच्या बाबतीत लवकरात लवकर पूर्ण होवो ही शुभेच्छा. वी ट्रीट, ही क्युअर्स. बरं वाटणं म्हणजे रिलीफ, बरं होणं म्हणजे क्युअर आणि बरं राहणं म्हणजे नॉन रिकरन्स यामध्ये काय फरक असतो हे गेली 27 वर्ष 30,000पेक्षा जास्त पेशंटच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे, अर्थातच देवकृपेने. व्हॉट युअर माइंड कॅन कन्सीव यू कॅन अचीव. सत्यसंकल्पाचा दाता नारायण. फक्त झटपट होईल, शॉर्टकट विचार करून होईल, सुचवलेल्या औषधांच्या घेण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी एक्सक्यूज शोधून होईल, असे मात्र होत नाही. मोर द एक्सक्युजेस, डिलेड द रिझल्ट्स. जेवढ्या पळवाटा तेवढा उशिरा रिझल्ट येतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला त्याचा आवश्यक तेवढा वेळ द्यावाच लागतो. तसं पाहता जग टेक्नॉलॉजिकली आता कितीही फास्ट आणि ॲडव्हान्स झालेलं असलं तरीही आजही बाळ जन्माला यायला 280 दिवसच लागतात आणि सूर्य पुन्हा उगवायला 24 तासच लागतात. त्यात घाई करता येत नाही. पेशंट बरा होणं हे फक्त औषधांवर कधीच अवलंबून नसतं. बऱ्या होण्याच्या या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो पेशंट स्वतः. नंतर मग त्याला औषध घेणं आणि पथ्यपाणी पाळणं यासाठी सहकार्य करणारे, त्याची काळजी घेणारे, काळजी करणारे नव्हे बरं का, काळजी घेणारे त्याचे कुटुंबीय. डोंट वरी, टेक केअर. तिसरा भाग दिलेल्या औषधांचा असतो आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर. असे हे उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरमध्ये महत्त्वाचे असतात पेशंट बऱ्या होण्याच्या ट्रीटमेंटच्या सर्व उपक्रमामध्ये. आणि हो, या सगळ्याच्या पलीकडं भगवंताची इच्छा असाही भाग असतोच. शिवाय कोणता पेशंट कोणाकडून कधी बरा व्हावा याचेही काही योगायोग असतात. नुसतं मेडिकल शास्त्रच सत्य आहे असं नसून जीवनामध्ये त्याच्यासोबत इतरही अनेक बाबी कार्य करत असतातच. म्हणूनच प्रत्येक वेळेला गणितासारखं 2 आणि 2 4 असंच होईल असं नसतं. कधीकधी 2 अधिक 2 म्हणजे 3 होतात, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप लवकर बरं वाटतं. कधीकधी 2 अधिक 2 5 होतात. कधीकधी अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ जाऊनही बरं वाटत नाही, असंही होऊ शकतं. यालाच आधुनिक शास्त्र स्टँडर्ड डेव्हिएशन, एरर, प्रॉबॅबिलिटी अशा प्रकारच्या सायंटिफिक टर्म्स वापरतं. आणि श्रीमद भगवद्गीता यामध्ये शेवटच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण यालाच अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम असं म्हणतात. कर्मों की सिद्धि में अधिष्ठान, कर्ता, अनेक प्रकार के करण साधन, विविध प्रकार की अलग अलग चेष्टाएं प्रयत्न, और वैसे ही 5वां कारण दैव भी होता है. दैव हे या सगळ्यामध्ये 20% असतं. बाकी 4 बाबी 80% आहेतच. स्थान, कर्ता, साधन आणि प्रयत्न याकडे प्रत्येकी सुमारे अंदाजे सरासरी 20-20% भाग असतो. समजा आपलं दैव अगदी प्रतिकूल म्हणजे 0% साथ देणारे असेल तर आपण 120% प्रयत्न करावेत. आणि समजा आपलं दैव अगदीच अनुकूल म्हणजे पूर्ण 20% असेल तर आपण कधीकधी 80% प्रयत्न केले तरी पण पूर्ण यश मिळू शकतं. म्हणूनच समाजामध्ये, जीवनामध्ये अनेक योग्यता, क्षमता, लायकी असणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही यश मिळत नाही असं दिसतं. तेव्हा त्यांचं दैव अनुकूल नसतं किंवा कर्ता, साधन, प्रयत्न, जागा यापैकी काहीतरी चुकलेलं असतं, कमी पडलेलं असतं, प्रतिकूल असतं.
आणि जेव्हा क्षमता, योग्यता, लायकी नसलेल्या लोकांनाही खूप काही अगदी सहजपणे मिळालेलं आहे असं दिसतं, तेव्हा असं समजावं की त्यांचं दैव पूर्णपणे अनुकूल आहे आणि कदाचित त्यांच्या बाबतीत कर्ता, साधन, प्रयत्न, स्थान हेही बऱ्याच प्रमाणात अनुकूल जुळून आले आहेत. दैव, स्थान, कर्ता, साधन आणि प्रयत्न या 5 गोष्टींच्या अनुकूलता प्रतिकूलतेच्या परिणामांवरती, प्रमाणावरती यश अपयश, मनासारखं घडणं न घडणं, सुखदुःख असं सगळं जीवन अवलंबून आहे. आणि हो, असं मी म्हणत नाही, ये मैं नहीं कहता, किताबों में लिखा है यारो. असं श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम. भगवान श्रीकृष्णाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा तो तुम्हाला एक छोटासा, लहानसा, नटखट, अवखळ असा मुलगा वाटतो. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाला तुम्ही खऱ्या अर्थानं जाणता तेव्हा तो तुम्हाला विश्वरूप असा भासतो. तेव्हा तो विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत एवढा मोठा आहे हे जाणवतं. श्रीकृष्णम वंदे जगद्गुरुम.